सुखासनात आपली साधी मांडी घालूनही बसू शकता तुम्ही. त्यानंतर दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत सरळ ठेवायचे, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. त्यानंतर हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने करायचे आणि अलगद हात वर घेऊन जायचे. दोन्ही हात ताठ सरळ, कानाला दोन्ही चिटकले पाहिजेत दंड. त्यानंतर दोन्ही हातांचे बोटं एकमेकांमध्ये गुंफायचे आणि आकाशाच्या दिशेने असं ताणायचे. पूर्ण शरीराला ताण द्यायचं. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. आपली श्वासाची गती सामान्य ठेवायची. याच्याने काय होतं तर आपल्या जे पाठीचे स्नायू आहेत त्यांना ताण पडतो, जे आपल्या हाताचे स्नायू आहेत त्यांना ताण पडतो. परत आपण पद्मासनात बसल्यामुळं आपल्या मांड्यांचे जे स्नायू आहेत त्यांना देखील ताण पडतो आणि एक प्रकारचा म्हणजे जो आळस वगैरे असतो तो असा निघून जातो आणि छाती एक्सपांड होती आपली. त्यामुळं काय होतं, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जातो, फुफ्फुसाचं कार्य त्याच्याने सुधारतं. आता हळूच दोन्ही हाताचे दोन्ही बोटं गुंफलेले बाजूला करायचे. दोन्ही हात परत पूर्वस्थितीला खांद्याच्या आडव्या ओळीत आणायचे. हाताचे तळवे आकाशाकडं. नंतर हाताचे तळवे पालथे करायचे. दोन्ही हात सावकाशपणे दोन्ही मांड्यांच्या बाजूला आणायचे. डावा पाय पुढे करा, उजवा पाय पुढे करा. हे आत्ता आपण केलेलं होतं ते पर्वतासन. मध्ये घ्या. पाठीमागे दोन्ही जे काचा आहेत त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि त्या दोन्ही काचांच्या मध्ये आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर जे दोन्ही आपले गुडघे आहेत त्या दोन्ही गुडघ्यांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं घेऊ शकता तेवढं अंतर घ्यायचं आहे. वरची बॉडी पूर्ण ताठ सरळ ठेवायची आहे. छाती पुढे, पोट किंचित आत, खांदे सरळ. नंतर उजवा हात असं क्रॉस करून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. डावा हात क्रॉस करून उजव्या खांद्यावर ठेवायचं आहे. दोन्ही हाताचा असा पाठीवर क्रॉस झाला पाहिजे. नजर समोर, छाती पुढे, पोट किंचित आत, ताठ सरळ बसायचे आणि श्वासाची गती सामान्य ठेवायची. थोडा वेळ या स्थितीमध्येच थांबायचे. याच्याने काय होतं तर आपले जे मानेमध्ये जे मणके आहेत, पाठीमध्ये जे मणके आहेत त्याचा जो काही त्रास होत असेल तो कमी होतो. परत पाठदुखीचा त्रास कमी होतो, कंबर दुखीचा त्रास कमी होतो आणि हातांचे स्नायू पण मजबूत होते. उखळीचा सांगा जो आपल्या खांद्यामध्ये असतो त्याची पण हालचाल व्यवस्थित होते, लवचिक होते. पाठीचा कणा लवचिक होतो. दोन्ही मांड्यांचे स्नायू ताणले गेल्यामुळे ते पण मजबूत होतात. घोटे, पिंढरे ते पण मजबूत होतात. आता हळूच डावा हात काढून बाजूला घ्या, उजवा हात काढून बाजूला घ्या. मांड्यांमध्ये अंतर कमी करा. मांड्या एकमेकांना जुळवा. डावा पाय पुढे घ्या, उजवा पाय नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असं म्हणता कन्नड येते का तुम्हाला? हा, नीनु करेदरे शिवने बरुवनंते, नीनु करेदरे शिवने बरुवनंते, नीनु नेनेदरे शिवना वलिवनंते, सिद्धरामेश्वरा सिद्धरामेश्वरा. त्यांचं बोलत बसण्यापेक्षा सिद्धरामा म्हणा, शिव म्हणा, तुमचा जो कोणी देव असेल त्या देवाचं नामस्मरण करा. हेच म्हणा असं मी म्हणणार नाही. देव एकच आहे, आपण नावं ठेवली का आपले विचार वेगवेगळे आहेत म्हणून. तो एकच आहे. रक्त सगळ्यांचं एकच आहे. रक्त हिंदू नसतं, रक्त दलित नसतं, रक्त मुस्लिम नसतं. रक्त असतं रक्तासारखं लाल उष्ण लाल उष्ण, सगळ्यांचं रक्त एकच आहे. आणि म्हणून सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. पगाराचे दिवस जवळ आले. आज 21 तारीख आहे. 9 दिवसांनी पगार होणार आहे. घरी वाट पाहतात ना वहिनी का पाहत नाही? हां, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. काळ्या कुठ्या अंधारात जेव्हा काही दिसत नसते, लाईट जाती ना, तरी महाराष्ट्रातले नेते म्हणतात जय महाराष्ट्र. काळ्या कुठच्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. बघा आज योगा डे आहे.
योगा डेच्या निमित्तानं न्यायाधीश मॅडम आणि स्वामी सर हे तुमच्यासाठी केलं का नाही? दुसऱ्यांसाठी काम करताना मिळणारा आनंद हा स्वर्गीय आनंद असतो. म्हणून त्या दोघांना आपण खूप धन्यवाद देऊ. म्हणून काळ्या कुठच्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. अंधारात उडायचं की प्रकाशात उडायचं? ताई, अंधारात उडायचं का प्रकाशात उडायचं? प्रकाशात उडायचं. हा, छान. प्रकाशात उडायचं. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? पायात काटा रुतून बसतो हे अगदी खरं असतं. पूर्वीच्या चप्पलच नसायची बरं का. पायात काटा रुतून बसतो हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात. बघा किती फुलं आले आणि फुलून येतात. हे काय खरं नसतं? काट्यासारखं चालायचं की फुलासारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? गाणं सगळे म्हणत. म्हणा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? गाणं म्हणत. असं गाणं म्हणत जगण्याचं बळ, शक्ती, विवेक, सामर्थ्य शिवयोगी सिद्धरामेश्वरांना आपल्या सगळ्यांना द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सहज न्यायालयात आल्यानंतर, कौटुंबिक न्यायालयात आल्यानंतर स्वामी साहेबांनी सांगितलं तिथं 2 मिनटं बसा. मी इथं बसलो, सगळ्यांची ओळख झाली. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात असलेल्या चांगुलपणाला वंदन करतो. तिथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.